तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज। पराक्रम एवढा की इतिहास थरथरला आणि कीर्ती एवढी की शतकं गाजली। आज खास छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, म्हणून कालच्याच व्हिडिओमध्ये थोडीशी क्लिप मी याच्यात ॲड केली आहे। आजचा चांगला विचार बघूया। जो माणूस काळाच्या दृष्टवर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो, त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलत असते। सकाळी सकाळी गरम पाणी फक्त केलं आहे, आज गडबड होती त्यामुळे फक्त प्लेन गरम पाणी आम्ही पितोय आणि इथं पुदिना आणि कढीपत्त्याची पानं टाकून हे डिटॉक्स वॉटर बनवले। तर वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही बनवू शकता, तुम्हाला ज्या फ्लेवरचं आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही बनवू शकता। हे पाणी चवीला पण चांगलं लागतं, म्हणजे एक ग्लास पिलं तर पोट भरत नाही, अजून प्यावं असं वाटतं। मग ज्यांना कुणाला पाणी पिऊ वाटत नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे, हेल्थसाठी सुद्धा हे चांगलं आहे। तर इथं मी आता नाश्त्यासाठी ओट्सचा माझा फेवरेट शेक बनवते। त्याच्यामध्ये मी भोपळ्याच्या बिया टाकल्यात आणि ओट्स 2 चमचे भाजून घेतलेत, थोडंसं केळ घेतले अर्ध्यापेक्षा कमी। इथं मी 5 काजू, 5 बदाम आणि 5 मनुके आणि 1 अंजीरचा तुकडा घेतले। पाणी ओतते आणि याच्यामध्ये मी बूस्ट पावडर टाकते। तर ही बिना साखरेची पावडर आहे। तर आता बऱ्याच कमेंट्स येतील की वजन कमी करायचं असेल तर हा शेक पिऊन चालणार नाही, पण मी तुम्हाला कायम सांगत आले की फक्त पौष्टिक आहार घेण्याचा कल आहे आमचा, त्यामुळे हा शेक मी पिते। तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर 8 दिवसातून एकदा तुम्ही हा शेक पिऊ शकताय। आणि बूस्ट पावडर बिना साखरेची आहे त्यामुळे काहीच प्रश्न नाही। आणि ती बूस्ट पावडर टाकणं तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर तुम्ही ते कट करू शकताय। तर आता मी मटकीची मोड आलेल्या मटकीची भाजी बनवते। इथं मी स्पेशली लोखंडाची छोटीशी क्यूटशी कढई घेतली आहे। तर माझ्याकडे लोखंडाची भरपूर भांडी आहेत, पण आता जास्त बिझी लाईफस्टाईल झाले त्यामुळे सगळंच काही व्यवस्थित करता येत नाही, म्हणजे लोखंडाच्या भांड्यांना जास्त काळजी घ्यावी लागते। त्यामुळे मी आता वापरत नव्हती, थोड्या दिवस आत ठेवलेली, पण आता 2-3 ताईंची कमेंट्स आली लोखंडाची भांडी वापरत जावा, म्हणून रिटर्न आता मी ती काढलेत, वापरात घ्यायला लागले मी। इथं मी लसूण आणि आलं पहिल्यांदा टाकलं होतं आणि या मटकी व्यवस्थित भाजून घेते। तर मस्तपैकी याला भाजून घ्यायचं आणि थोडीशा भाजलेल्या मटकीसुद्धा मी सेपरेट ठेवणार आहे, कारण भाजलेल्या मटकी पण आमच्यात सगळ्यांना आवडतात। तर याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही आज मटकीची भाजी आहे। ह्याच्यामध्ये हिंग पावडर पण टाकते, हिंग पावडर टाकल्यामुळे चव जरा जास्त वाढते। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका, आवडत असेल तर टाका। साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 19वा दिवस आहे। 30 दिवसासाठी फक्त आम्ही साखर आणि तेल सोडलेलं आहे। जे कोणी नवीन आज व्हिडिओ बघत असाल त्यांच्यासाठी हे सांगते। तर ह्याच्यापूर्वीसुद्धा मी पूर्ण दिवसाचा आमचा जो आहार आहे, आम्ही कसं काय खातो आहे ते सगळं काही पूर्ण दिवसाचं मी शेअर करते। पहिले व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा। आणि आता ही बघा मटकी व्यवस्थित भाजली आहे आणि मी मिक्सरमध्ये टाकून ती वाटून घेते आणि याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेते। तर आपण मटकी भाजलेली त्यामुळे साईडने जरा मटकीचं ते लेयर चिटकून राहिलं आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचा। व्यवस्थित लालसर कांदा होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तेल वगैरे आपण काहीच नाही टाकणार, बिना तेलाची ही भाजी बनणार आहे आणि बिना तेलाची सुद्धा स्वादिष्ट भाजी बनवता येते खरंच। तर बरेच जण म्हणतात की एकतरी चमचा तेल आपल्या आहारामध्ये असायलाच पाहिजे किंवा तूप तरी असायला पाहिजे, बरोबर आहे, पण कधीतरी एका महिन्यासाठी आपण तेल आणि तूप, साखर वगैरे सोडून राहू शकतो, म्हणजे त्याचा चांगला परिणाम होतो आपल्या शरीरावर। जस्ट आम्हाला ते बघायचं आहे म्हणून आम्ही ते सोडलेलं आहे। तर याच्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा लसूण मसालासुद्धा टाकला आहे। कांदा लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकलं, हे थोडंसं शिजू द्यायचं। तर हे थोडंसं शिजलं की जी मटकी आपण मिक्सरमधून वाटून घेतली आहे ना, ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तर आता हे मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये किती तुम्हाला पाणी पाहिजे, आमटी कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही, जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकू नका, जरा लूज पाहिजे असेल तर थोडी जास्त पाणी टाका। आणि हे बघा वरून कोथिंबीर टाकते। एक 5 मिनटं आपण हे शिजू द्यायचं। 5 मिनटानंतर आपली ही भाजी तयार होईल
आणि मीठ वगैरे व्यवस्थित आहे का नाही ते नंतर लास्टमध्ये अजून एकदा चेक करा. त्याच्यामध्ये 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकते. तर जर कुणाला शेंगदाण्याचं कूट खायचं नसेल तर तुम्ही ते कट करू शकता. तर अशी ही आपली मोड आलेल्या मटकीची वाटून केलेली भाजी तयार आहे. मस्तपैकी ही भाजी झाली आणि आम्ही ती भाजी भाकरीबरोबर खाणार आहे. तर आता मी ह्याच्याबरोबर भाकरी पण बनवून घेते. तर हे दुपारचं जेवण आहे. मोड आलेल्या मटकी मी भाजून थोड्याशा साईडला ठेवल्या होत्या आणि आता बाजरीची भाकरीसुद्धा तयार आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मोड आलेली मटकी, थोडासा भात आहे, मटकीची भाजी, कांद्याची पात, गाजर, काकडी आणि अंड्याची बिना तेलाची पोळी. तर रात्रीचे 7:45 वाजलेत आणि आता थोड्या वेळातच आम्ही घरी जाणार आहे. तर रात्रीचं जेवण काय असणार आहे तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. आताच आम्ही घरी पोचलो आणि पतीची म्हटलं की मी माझ्या हाताने मस्त झणझणीत अंड्याची आमटी बनवतो आहे. तर आता अंडी शिजू घातलेत आणि पतीचींना मस्त जेवण बनवता येतं आणि त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे. बऱ्याच वेळा ते किचनमध्ये येऊन आम्हाला वेगवेगळे काही ना काही बनवून देत असतात. तर आता मिरच्यासुद्धा भाजून घेतलेत मीठ टाकून आणि ते पण लोखंडाच्या तव्यामध्ये. तर लोखंडाची भांडी वापरली तर आपल्या शरीरामध्ये जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर ते भरून निघतं. त्यासाठी रोज आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवायला पाहिजे. आणि आता कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. जर लोखंडाची जाड कढई असेल किंवा लोखंडाचा जाड तवा असेल तर बिना तेलाच्या ज्या काही आपण भाज्या बनवून घेतो आहे त्या व्यवस्थित बनतात, म्हणजे करपत नाही खालच्या साईडला, असं होतं आहे. आणि आता अंडी पण शिजलेत आणि पतीजी आता अंडी पण सोलून घ्यायला लागलेत. आणि एखादी रेसिपी पतीजी बनवत असेल तर मी काही केलेलं त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांच्या हातानेच त्यांना बनवायचं असतं. तर आता कांदा लालसर भाजून घेतला आहे, तर बघू शकताय याला कलरसुद्धा आला आहे मस्तपैकी. आणि आता याच्यामध्ये लसूण आणि आलं चेचून टाकलं आहे, ते खलबत्त्यामध्येच त्याने कुटून टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं 2-3 खडा मसाल्याचे तुकडे घेतलेत आणि टाकलेत. याच्यामध्ये टोमॅटो टाकले आणि हे टोमॅटो मस्त हलवून घ्यायला लागले. थोडंसं टोमॅटो शिजलं की त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहेत. तर हे झाकून ठेवले का आता शिजायसाठी आणि ह्याच्यामध्ये जो पहिला कांदा भाजलेला आहे तो टाकतायत. तर त्यांची नेहमी करण्याची पद्धत वेगळीच असते, म्हणजे आपण करतो त्या पद्धतीने कधीच कुठली पण भाजी ती बनवत नाहीत. तर इथे बघा खलबत्त्यामध्येच अंडी अशी फोडून घेतलीत, अंड्याचे तुकडे करून घेतले आणि याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरसुद्धा टाकले. कांदा लसूण मसाला 3 स्पून टाकला आहे, म्हणजे किती तिखट आपल्याला पाहिजे त्यानुसार टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चांगलं मसाला व्यवस्थित या सगळ्या मिश्रणाबरोबर मिक्स झाला की याच्यामध्ये जी अंडी आपण फोडून ठेवलेली आहेत ती पण टाकायची आणि ती पण मिक्स करून घ्यायची. जर तुम्हाला असंच हे सुक्यामध्ये खायचं असेल तर तुम्ही असंच खाऊ शकताय. मीठ चवीनुसार टाकायचं आणि हे असंच खाल्लं तरी चालतं. थोड्या वेळ खालीवर करून झाकून ठेवायचं आणि मस्त सुक्कंसुद्धा असं बनवू शकते. जर तुम्हाला असं आमटी पाहिजे असेल तर याच्यामध्ये पाणी टाका. तर ह्याच्यामध्ये आपल्याला किती आमटी पाहिजे त्यानुसार पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित हे उकळून घ्यायचं. तर साईडला मी भाकरी पण बनवते. तर पतीजी तिकडं अंड्याची आमटी बनवायला लागलेत आणि मी इकडं भाकरी बनवते बाजरीची. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पहिलेसुद्धा व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. अंड्याची मस्त झणझणीत अशी आमटी बनवून तयार झाली. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.